पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मंत्री नितेश राणे सतर्क। सागरी मंडळाचे प्रकल्प, बंदरे, जेट्टी, मत्स्य व्यवसायामध्ये अवैध बांगलादेशी पाकिस्तानी आढळल्यास चौकशी करण्याचे आदेश। सर्च ऑपरेशन, कोम्बिंग ऑपरेशन राबवून कामगारांच्या ओळखपत्रांची तपासणी, आधार कार्डची तपासणी होणार। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांचा गृहप्रवेश, तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांची कन्या 10वी परीक्षा 92% उत्तीर्ण। अमृता फडणवीस यांची ट्विट करत माहिती। ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर चांगलंच। ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांची पहिल्यांदा प्रतिक्रिया। ठाण्याच्या पाचपाखाडीमधील प्रति तुळजापूरमध्ये उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून दर्शन। जितेंद्र आव्हाड यांनी शिंदेंचं स्वागत केलं, तर शरद पवारांच्या हस्ते सकाळी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांसह 54 जणांवर 9 कोटींच्या अपहार प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर लोणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। शेतकऱ्यांच्या नावे राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज घेऊन शेतकऱ्यांना वितरित न केल्याचा आरोप। प्रवरा साखर कारखान्यानं कोणतीही रक्कम घेतलेली नाही। कारखान्यानं कोणतेही कर्ज शेतकऱ्यांच्या नावे घेतलं नाही। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी अपहार प्रकरणाचे आरोप फेटाळले। 10,000 शेतकऱ्यांच्या नावे बोगस कर्ज आणि कर्जमाफी, शेतकऱ्यांची फसवणूक करणारे मंत्रिमंडळात, विखे पाटलांवर रितसर खटला चालवा, खासदार संजय राऊतांची मागणी। 29 ऑगस्टला मुंबईमध्ये आंदोलनासाठी जाणार, आमरण उपोषण करणार, मुंबईमध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही, मनोज जरांगे यांची घोषणा। परभणीमधून राजू शेट्टींच्या आक्रोश पदयात्रेला सुरुवात। माळसोन्नामधून मृत शेतकऱ्याच्या घरासमोरून आक्रोश पदयात्रा निघाली। शेतकरी सचिन जाधव आणि पत्नी ज्योती जाधव यांची आत्महत्या, त्यांच्या दोन्ही मुलांना प्रत्येकी 25 लाख रुपये देण्याची मागणी।